नमस्कार मंडळी, मी पिंपळगाव येथे आलेलो होतो. मला इथनं तक्रार आलेली होती. त्या तक्रारी संदर्भात मी इथं आलो आहो. आता आपण जाणून घेऊया इथची समस्या काय आहे म्हणून. तुमचं नाव काय? माझं नाव संदीप भास्कर जगताप आहे. एरिया कोणता? एरिया हा पिंपळगाव पांदन रस्ता. मला सांगा, हा रस्ता किती वर्ष झाले बनला नाही? हा कमीत कमी आता मला वाटतं माझ्या हिशोबाने 15 वर्षाच्या वर झाले. माझ्या हिशोबाने त्याच्या नंतरही काही असेल, 20 वर्षे होऊ शकते, पण 15 वर्ष तर नेमकं झाले आहे. कारण या रस्त्याची दुर्दशा पाहूनच तुम्ही समजू शकता. तक्रार वगैरे केली होती का? तक्रार केली आणि आमच्या लयडाव केली तक्रार, कोणीच काही केलं नाही. इथे येऊन पाहून जाते, हे करतो ते करतो. आणि दुःखद घटना म्हणजे अशी का माझा भाऊ सिरियस होता, त्याला दवाखान्यात न्यायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागले. डॉक्टर म्हणे तुम्ही 5 मिनिटं अगोदर या 10 मिनिटं अगोदर आणलं असतं म्हणजे तुमचा पेशंट बचावला असता म्हणे. ही म्हणजे माझ्या घरची व्यक्ती मी तुम्हाला भावना समजून सांगत आहो. माझा भाऊ दगावला, कारण तो अगर 15-20 मिनिटं पहिले आला असता तर माझा वाला भाऊ वाचला असता. तुम्ही सांगा ना काय लक्ष देत नाही. इलेक्शनच्या वेळेस सगळेजण येते, आम्हाला वोटिंग करा, हे करा, आमच्या घरापर्यंत येते. आणि निवडून आल्याच्या नंतर कोणी लक्ष देत नाही. मग आम्ही काय करावं? मग गरीब लोकांना काय करावं आम्ही? मग बघा, इलेक्शन पिरियड मध्ये इथे सर्व राजकारणी लोक येतात मत मागासाठी, आणि नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी येतात, पाहून जातात म्हणते, तरी सुद्धा रस्ता हा बनत नाही. गेल्या 10-15 वर्षापासून हा रस्ता खराब आहे. तर मला असं वाटते, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, राजकारणी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब यांनी सुद्धा या यवतमाळ जिल्ह्याच्या या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.